आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। गडब येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। पेठ तालुक्यातील वडखळ पंचक्रोशी गडब या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। संपूर्ण पंचक्रोशीतील लोक या उत्सवाला सहभागी असतात। मोठ्या प्रमाणात भोजनदान सुद्धा असतं। सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत भोजन महाप्रसाद लोक घेत असतात। ग्रामस्थ मंडळ खारचिरबी गडब यांच्या विद्यमाने हनुमान जन्मोत्सव गडब येथील हनुमान मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त श्रीचा अभिषेक, ध्वजारोहण, श्री दत्त प्रसादिक भजन मंडळ जांभेळा गडब, हनुमान प्रसादिक भजन मंडळ खारघाट गडब, श्री राम प्रसादिक भजन मंडळ खार माचेळा गडब, हनुमान प्रसादिक भजन मंडळ मोजे काराव गडब यांचे भजनाचे कार्यक्रम घेण्यात आले। तर सुभाष तांडेळ, अथर्व भावनेश फोक म्युझिकल प्रस्तुत लोकधारा, आगरी कोळ्याची नृत्य व गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवचरित्रकार हरिभक्त पारायण किशोरजी महाराज कोकाटे यांचे श्री हनुमान जन्म सोहळ्याचे कीर्तन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तर श्रीराम हरिपाठ मंडळ खारमाचेळा यांचे हरिपाठ श्री हनुमानाचे पालखीचे करण्यात आले होते। या पालखी मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या हनुमान जयंती महोत्सवानिमित्त गावातील तरुण कलाकारांनी भव्य असा व्यासपीठ व मंदिराची सजावट केली होती। हनुमान जन्मोत्सवानिमित्त सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन श्री हनुमानाचे दर्शन घेतले। ग्रामस्थ मंडळ खारचिंबी गडप यांच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या ह्या श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने तमाम भाविकांना, ग्रामस्थांना, माता भगिनींना आणि तरुण वर्गाला मनपूर्वक शुभेच्छा। अशाच प्रकारे एक संघपणाने, एक दिलाने सर्वांनीच ग्रामस्थ मंडळांनी आणि समस्त भक्तगणांनी एकत्र येऊन असेच कार्यक्रम आपण साजरे करत राहू आणि आपल्या एकोप्याला कोणाची नजर न लागू अशीच हनुमानचरणी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांनाच मनपूर्वक आजच्या या पवित्र दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्रीराम। हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। या गावामध्ये किती वर्षाची परंपरा आहे? या हनुमान जन्मोत्सवाला जवळजवळ 300 वर्षांची परंपरा आहे। या गावामध्ये 5 पाड्या असून या 5 पाड्यांना दरवर्षी हा हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचा मान मिळतो। या कार्यक्रमामध्ये 2 दिवस कार्यक्रम साजरा होतो। पहिल्या दिवशी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या संगीत भजनांचा कार्यक्रम असतो। ग्रामस्थ मंडळ खारजांबेळा, ग्रामस्थ मंडळी खारघाट, ग्रामस्थ मंडळ मौजे काराव तसेच ग्रामस्थ मंडळी खारमाचेळा यांची सुश्राव्य अशी भजनं या ठिकाणी संपन्न होतात। तदनंतर रात्र 10 वाजता मनोरंजनाचा संगीतमय कार्यक्रम ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित केला जातो। या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते जवळजवळ 3 तासापर्यंत हा कार्यक्रम चालतो आणि या कार्यक्रमाला या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, महिला, लहान थोर शेवटपर्यंत उपस्थिती दाखवतात। तदनंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून श्रींच्या जन्मोत्सवाचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। आज आमच्या ग्रामस्थ मंडळी चिरबी यांना हा बहुमान मिळालेला आहे। या कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भजनं संपन्न झाल्यानंतर रात्र ठीक 10 वाजता एक अविस्मरणीय अशा संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता। आमच्याच गावातील नवोदित कलाकार अथर्व व भावनेश पाटील यांच्या विद्यमाने, यांच्या प्रयत्नाने एक संगीतमय लोकनृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। सुभाष तांडेल व अथर्व भावनेश फोक म्युझिकल प्रस्तुत लोकधारा आगरी कोळ्यांची या कार्यक्रमाचं आयोजन केलं। तदनंतर दुसऱ्या दिवशी झी टॉकीज फेम शिवचरित्रकार हरिभक्त पारायण किशोरजी महाराज कोकाटे, आळंदी देवाची, संगमनेर यांचं सुश्राव्य असं हनुमान जन्मोत्सवाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं। तदनंतर पुष्पवृष्टी झाली आणि महाप्रसादाला सुरुवात झाली। महाप्रसादाचं वैशिष्ट्य असं की आमच्या गडब गावातील मुंबई भागामध्ये असणारे किंवा बाहेरगावी असणारे सर्व लोक या महाप्रसादासाठी आवर्जून येतात। हा महाप्रसाद सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2-3 वाजेपर्यंत चालतो। तदनंतर हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठाचं आयोजन केलेलं आहे। ग्रामस्थ मंडळ खारमाचेला यांच्या हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ही परंपरा जवळजवळ 300 वर्षापासून अशीच सुरू झालेली आहे आणि हे कार्यक्रम अशाच पद्धतीनं सुरू असतात। या हरिपाठाच्या कार्यक्रमानंतर
खास आकर्षण म्हणजेच श्रींची पालखी मिरवणूक निघते. 9 वाजल्यापासून या पालखीला सुरुवात होते. प्रत्येक 5 पाड्यातून ही पालखी फिरत फिरत जाते आणि पहाटे 7 वाजता बरोबर 7 वाजता सूर्योदयाच्या वेळेस श्रींच्या मंदिरामध्ये पालखी पोचते आणि या कार्यक्रमाची सांगता होते. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.